दर्ग्यांना माझ्या मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाज पुजतो याचा मला अभिमान आहे. खरंच. मग एवढं सगळं आहे. झालं काय या सगळ्या या प्रवाहामध्ये लिखाणातून वारंवार या शब्दांचा, या वाक्यांचा, या घटनांचा, या लोकांचं नाव गाळल्या गेलं. पर्यायानं जो इतिहास आहे तो समोर आला आणि मग मुसलमान म्हणतात क्षणी सरांनी म्हटल्याप्रमाणे दहशतवादी, आतंकवादी, नको ते सगळे. दुसरा प्रश्न मला सारखा भिडसावतो तो असा की ब्रिटिश आमदानी नंतर माझ्या देशामध्ये मुस्लिमांचं अस्तित्व कशा पद्धतीचं होतं. आमच्याकडे लिखाण केलं गेलं मराठीमध्ये की ब्रिटिश राजवट ही मुस्लिम धार्जिनी होती, मुस्लिमांना नको त्या ठिकाणी जागा देणारी असल्यामुळे साहजिकच हिंदू समाज रागावला आणि पर्यायानं मग अशी द्वेषाची भावना निर्माण झाली. जर असं असतं तर स्वराज्यासाठी किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी किंवा 1857च्या बंडामध्ये संपूर्ण भारतातून एकत्र येऊन मुसलमानांनी बंड पुकारलं नसतं. जर आठवलं त्याला पर्याय दिला आम्ही की 1857चं बंड म्हणजे फक्त मुसलमानांचं बंड आहे, उठाव आहे. मग जर असं असतं तर या देशावर बाकीचे सुद्धा संस्थानिक होतीच ना. त्यांचं संस्थानिकाचा विचार तुम्ही करणार नाही, झाशीत राणीचा उल्लेख तुम्ही करणार नाही, मल्हाररावांचा उल्लेख तुम्ही करणार नाही, भोसल्यांचं नाव तुम्ही घेणार नाही. किती नावं घ्यावं तशी प्रचंड अशी नामावली माझ्यासमोर आहे. ही सगळे 1857च्या बंडामध्ये एकत्र झालेली लोक होती. आम्ही आता आमच्या मराठवाड्यामध्ये नेहमीच बोललं जातं की निजामाचं नको तशा प्रकारचं राज्य होतं. हैदराबादचा निजाम सारखा टोचून बोललं जातं. मी गेली 25 वर्ष मराठवाडा इतिहास परिषदेमध्ये पाहतोय सारखं त्याच्यावर बोललं जातं की निजामाचं असं, निजामाचं मला कबूल आहे, निजाम असेल, कबूल आहे, निजाम असेल. पण लक्षात घ्या मित्रांनो, या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये, हैदराबाद मुक्ती लढ्यांमध्ये केवळ मुस्लिम किंवा अमुस्लिम लोकांनीच भाग घेतला असा नाही, तर त्यात मुस्लिम सुद्धा होते की जे स्वातंत्र्य बंडामध्ये आणि निजामाच्या विरुद्ध उठाव करून त्यांची नामावली जेव्हा मी काढली तर असे बोलता बोलता मला 73 लोकांची नावं आढळली की जी निजामाविरुद्ध लढलीत. आहे का नाही? मग कुठं द्वेष आला? कुठं द्वेष आला? तुम्ही हैदराबाद मुक्ती लढा वाचा, सारखं बोललं जातं. मला जरा शंका आहे याच्यामध्ये. ठीक आहे, मला ते कबूल आहे काय ते, पण या देशाचं इतकंच नाही. आमच्या या औरंगाबादला रोशनगावच्या बाजू, आपल्या रोशन गेटच्या बाजूला जसवंतपुरा या ठिकाणी बंड झालं, अरबांचं बंड झालं. त्या बंडाला विद्रोह करण्याचं काम आमच्या ब्रिटिशांनी बरेचसे प्रयत्न केला, पण तो लॉर्ड वेलेस्लीचा आदेश असल्यामुळं आमच्या अरबांनी आणि रॉयलांनी उठाव करून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. ती घटना आजही काळा चबुतरा म्हणून इथं माझ्यापेक्षा सिनियर लोक बसले त्यांना माहित आहे की काळा चबुतरा आजही औरंगाबादला प्रसिद्ध आहे. हे काय असं? हा सगळा विचार आमच्या देशामध्ये सुरुवातीपासूनच रुजवला गेला. म्हणून मला राग आहे या गोष्टीचा. मला सारखं खुणवतं ह्या सगळ्या गोष्टी की जाणून बुजून अशी दुय्यम दर्जा तुम्ही का वागवता. स्वातंत्र्यानंतर काय झालं आमच्या देशामध्ये? मुस्लिमांना पहा, आता मी पहिला आता स्वातंत्र्य सुरू होण्यापूर्वी एक शब्द तुमच्या समोर ठेवतोय. माझी ती छोटीशी बुद्धी आहे ते सांगतोय. या देशावर 700 वर्ष, या देशावर जवळपास 700 वर्ष मुस्लिमांनी राज्य केलं, तरीही मुस्लिम सगळ्या जगामध्ये आणि भारताच्या विशेषतः एका आकडेवारीनुसार सगळ्यात मागासलेले आर्थिक दृष्टी का आहे, हा माझा प्रश्न त्यांना आहे. 700 वर्ष या देशावर मुसलमानांचं राज्य होतं, तरी सगळ्यात जास्त मागासलेले मुसलमान का आहे या देशामध्ये? मोजके 2-4 सोडून द्या, ते असतील, पण बाकीच्यांचं जर तुम्ही 97-98% जर पाहिलं तर सगळा मुसलमान समाज हा झोपडपट्टीतनं राहतं. खुल्या डकेत मध्ये त्यांनाच पकडलं जातं. नको ते सगळे पण मी बोलत नाही, सगळे पोटा वगैरे सगळं बोललेले आता ते नको ते शब्द बोलायचे नाही मला. फक्त मी सार सांगतो की हे सगळं या सगळ्या प्रपंचामध्ये मुसलमानाचं टार्गेट केलं जातं. मग माझा प्रश्न आहे मित्र की असं का? तुम्हाला आतापर्यंत मला असं वाटतं, माझी खूण अशी आहे, मला असं सारखं वाटतं की तुम्हाला कदाचित इतिहासकारांनी
साहित्यकारांनी किंवा इथल्या लिहिणाऱ्या संस्कृतीबद्दल जतन करणाऱ्या लोकांनी असा विचार मांडलाच नाही की हिंदू मुस्लिम एक आहे. कदाचित त्याच कारणामुळे तुमच्यावर हे संस्कार बिंबवले गेलं म्हणून तुम्ही मुसलमानांना कमी लेखतात असं मला प्रांजळपणे वाटतं. हा पहिला माझा मुद्दा आहे. कदाचित ते असेल माझं मत आहे. कदाचित हे कारण असेल त्याच्या मागे, किंवा जाणून बुजून डावलण्याचा प्रयत्न केला हा एक मागचं कारण असेल. नंतर मी आता ब्रिटिश काळामध्ये येतो. ब्रिटिश काळामध्ये जेव्हा अशा प्रकारचं वास्तव्य चालू होतं त्यावेळेस मला अजूनही आठवतं की गांधीजींच्या नेतृत्वाखाली माझ्या मराठवाड्यातली माणसं एकत्रित येऊन स्वातंत्र्य आंदोलनामध्ये भाग घेतात. त्याचा कुठंच साहित्यामध्ये उल्लेख नाही. मला असा राग नाही करायचा साहित्यांवर, पण लिहिणाऱ्याने तशा पद्धतीनं मांडलं नाही. माझा उद्देश काय या सगळा प्रपंच सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की हे सगळं साहित्यात आलं पाहिजे होतं. माझी खंत आहे ती. हे जर आलं असतं तर कदाचित ह्या आज जी लेवल आहे ना ती लेवल आली नसती केवळ मुसलमानांसाठी. हे आलं पाहिजे होतं. हे कुठेतरी दाबलं गेलं हे मला पटवून द्यायचं काम करायचं. या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर काय झालं की आमच्या देशामध्ये समाज रचना निर्माण करत असताना कुठतरी एक जातीवाद भाषावाद या संकल्पनेच्या आधारावर विभागणी केली, फाळणी केली. आता त्याच्यावर परिसंवाद होणार आहे, मी ते बोलणार आहे त्याच्यावर. मग या देशात राहणारे सगळे मुसलमान जर एकी भावनेने एकाच मतेने या देशासाठी अहोरात्र इतकं कशाला काल परवा कारगिलची घटना मला आठवते. नाही म्हणता जवळ 372 का 74 लिस्ट डिक्लेअर केलेली आहे त्या अहवालानं की एवढे सगळे मुसलमानच लढले होते तर मेलेत. मग मला प्रश्न आहे की तुमच्या देशभक्तीबद्दल जर तुम्हाला देश श्रेष्ठ असं वाटतं, देशाचा अभिमान तुमच्या अंगात आहे, तर मग तुम्ही स्वित्झर्लंड बँकेमध्ये पैसा ठेवू नका ना. इथल्या गरीब लोकांना द्या आणि तुमच्या नावाची झोपडी तयार करा. अमुक अमुक वस्ती काय बिघडेलो करा की या देशासाठी आम्ही तर आहोत पण तुम्ही करा आणि द्या तुमचं नाव. आम्ही राहू, मी राहतो त्याच्यात जाऊन बघा कसं होतंय. पण नाही होत असं. फक्त देशनिष्ठा देशप्रेम भावना नको ते शब्द वापरून त्याला असं आता नको हे बस झालं. आता समान लेवल समानता हवी आम्हाला, एक निष्ठा हवी. आम्ही आमने सामने बोलतोय, तुम्ही तेवढेच आम्ही तेवढेच, तुम्हाला एवढा अधिकार आम्हाला एवढा अधिकार. घटनेने दिले, माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले. मला अधिकार आहे तिथं बोलण्याचा अधिकार आहे मला. तुम्हीच का म्हणावं, तुम्हीच का आता ठेका घेतला सगळ्या संस्कृतीचा. आम्ही सुद्धा या संस्कृतीची एकनिष्ठ आहोत, आज या राहणार, त्यात काही शंका नाही, दुमत नाही. फक्त आमची समस्या समजून घ्या. हा यापेक्षा मुसलमानांना या प्रवाहात घेण्यासाठी काही प्रयोग करता येतील का, ती योजना करता येतील का? नाही करत ना. ठीक आहे, मी माझ्या मुसलमान बांधवांना सांगतो की बाबांनो तुम्ही जर नोकरी करत असाल, जर मी बदनापूर तालुक्यात जर काम करत असेल तर माझ्यासारखे किती मुसलमान बदनापूर तालुक्यात काम करतात त्या सगळ्यांना एकत्र करायचं. त्यांना म्हणायचं वा तुझ्या पगारातनं 1 दिवसात पगार दे मला, 1 दिवसाचा समाजासाठी जमा कर पैसा. हे आपण सगळे पैसे जमा करू. जवळ समजा त्या बदनापूर तालुक्यामध्ये 40 मुसलमान जर नोकरीला असतील तर त्या 40 लोकांचं 1 दिवसाचा पगार जर 50,000 जरी जमा झाला तर त्या 50,000 एखादा गरीब मुसलमान द्यायचं. म्हणा भाऊ तू टपरी उभी कर आणि स्वतःच्या पगार उभा राहा, नंतर आमचं फेड कर. ही भावना आमच्या देशामध्ये आमच्या लोकांमध्ये आता जागृत व्हायला लागलेली आहे. आता करतोय आम्ही, आता आम्ही बोलतोय नाही स्वराज्य तुमचं नाही आमचं सुद्धा आहे, आणि बोलण्याची ताकद आमच्यात आली. आता काय झालं, गेली 50 वर्षात आम्हाला दाबलं गेलं ना. आता माझ्यासारखे तरुण प्राध्यापक तुम्ही तुमच्या आशीर्वादाने पुढे येत चाललेले आहे आणि ते सांगताय. माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हेच विषय दिले मी की यांना पुढे आला हायलाइट करा या सगळ्या गोष्टी. जिथं दाबलं जाणून बुजून डावललं ते पुढे आणा आणि लोकांना दाखवा. हे अशी सत्य परिस्थिती आहे. कारण असं केलं तर कारण उद्याच्या साहित्यामध्ये तुमचा उल्लेख होईल. आणि मला असं वाटतं येणारा 10व 11व जे अखिल भारतीय मुस्लिम परिषद असेल त्या परिषदेमध्ये समानतेनं एक दिलानं असे कितीतरी साहित्य रचना निर्माण होतील की जिथं एक दिल एक जान एक सगळं एक देश एक वतन ही भावना निर्माण होईल. वेळोवेळी मला सूचना दिलेली आहे तरी मोडके तोडके शब्द मी तुमच्यासमोर मांडलेले आहे. जर चूक असेल माझी, पण माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न, खूप काही सांगायची इच्छा होती पण आता ते सगळं कंट्रोलिंग आहे आणि मी